एकनाथ हिरक महोत्सव अंतर्गत हृदय शस्त्रक्रिया शिबिर संपन्न। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित एकनाथ हिरक महोत्सवाच्या अंतर्गत नांदेड जिल्ह्यात लहान मुलांसाठी मोफत 20 इको हृदय शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। शिवसेना वैद्यकीय कक्षा, श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि आरोग्य दूत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं हे शिबिर पार पडलं। या शिबिरामध्ये जिल्ह्यातील जवळपास 300 ते 350 रुग्णांनी तपासणी आणि उपचारांचा लाभ घेतलाय। विशेषतः लहान मुलांमधील हृदयविकाराच्या तपासणीसाठी 20 इको चाचण्या करण्यात आल्या असून गरज असलेल्या रुग्णांसाठी पुढील मोफत शस्त्रक्रियेचा मार्ग मोकळा करण्यात आलेला आहे। यावेळेस बोलताना वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी सांगितलं की येत्या काळात मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षामार्फत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 61व्या वाढदिवसानिमित्त मूकबधीर यांच्यासाठी वर्षभर मोफत वैद्यकीय शिबिरं घेण्यात येणार आहेत। या शिबिराचे उद्घाटन आमदार हेमंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं। कार्यक्रमास आमदार बालाजी कल्याणकर, आनंद पाटील तिडके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। आज शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, माननीय खासदार श्री श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख माननीय मंगेशजी चिवटे यांच्या सहकार्याने नांदेड जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयामध्ये हृदयाला छिद्र असलेल्या मुलांच्या शस्त्रक्रिया आणि त्याचबरोबर तपासणीचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे। या आत्तापर्यंत सकाळपासून जवळपास 350 बालकांची तपासणी झालेली आहे आणि तपासणी झाल्यानंतर या सर्व बालकांना मुंबईचे ज्युपिटर हॉस्पिटलचे डॉक्टर श्रीनिवासन म्हणून मोठे शल्यचिकित्सक आहेत, त्यांच्या हस्ते त्यांच्या शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत। त्यानिमित्तानं नांदेड जिल्ह्यातील खेड्यापाड्यातनं मोठ्या प्रमाणावर छोटी बालकं आज इथं आलेले आहेत। मी मनापासून शिवसेना मदत वैद्यकीय कक्षाचं आभार मानतो। धन्यवाद। राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचा 60वा वाढदिवस आज संपूर्ण राज्यभरामध्ये एकनाथ आरोग्य वर्ष असा आपण साजरा करत आहोत। या एकनाथ आरोग्य वर्ष उपक्रमाअंतर्गत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नांदेडचे लोकप्रिय माजी खासदार तथा विद्यमान आमदार आदरणीय हेमंतभाऊ पाटील यांचा वाढदिवस असा संयुक्त दुग्ध शर्करा योग जुळून आल्यानं नांदेड शहर आणि जिल्ह्यातील ज्या लहान मुलांना जन्मता हृदयाला छिद्र आहे, ज्याला वैद्यकीय भाषेत ASD VSD म्हणलं जातं, अशा मुलांच्यासाठी मोफत 2D इको तपासणी आणि मोफत हृदय शस्त्रक्रिया या शिबिराचं आयोजन या ठिकाणी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन तथा किम्स हॉस्पिटल ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आलं होतं। या शिबिरामध्ये 350पेक्षा अधिक बालकांची नोंदणी झाली। 350पेक्षा अधिक बालकांची या ठिकाणी 2D इको तपासणी झालेली आहे। आज सायंकाळपर्यंत याचा रिपोर्ट येईल की किती बालकांना ठाण्यामध्ये नेऊन त्यांच्या शस्त्रक्रिया करणं गरजेचं आहे। ज्या मुलांना या शस्त्रक्रिया करणं आवश्यक आहे त्या सगळ्यांची नेण्याची व्यवस्था, त्या ठिकाणी मोफत शस्त्रक्रिया करण्याची व्यवस्था आणि मोफत यशस्वी शस्त्रक्रिया करून पुन्हा सुखरूप नांदेडमध्ये पाठवण्याची व्यवस्था, ह्याची सगळ्या समन्वयाची जबाबदारी आमच्या शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे सर्व नांदेडमधले सहकारी पार पाडणार आहेत। मग सोमनाथ हाटेकर जे असतील, गिरी जे असतील, ऋषिकेश असतील, गुंदेले, या सगळ्या शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तथा डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या सगळ्या निस्वार्थी काम करणाऱ्या सहकाऱ्यांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो। यासाठी मेहनत घेतलेले आमचे अजय महाजन असतील, सोमनाथ जाधव असतील, सूरज जमा असतील, हे देखील लांबून या ठिकाणी जारीकोटे सचिन जे असतील, हे यांनी देखील परिश्रम घेतलेले आहेत। ते या हॉस्पिटलचे सिव्हिल हॉस्पिटलचे CS आदरणीय पेरके सर आणि किम्स हॉस्पिटलचे डॉक्टर सर्वेसर्वा त्या ठिकाणी श्रीनिवास सर, ज्यांच्या हाताखाली या निष्णात डॉक्टरांच्या हाताखाली शस्त्रक्रिया होणार आहेत, या सगळ्या डॉक्टर महोदयांचं, कर्मचाऱ्यांचं, सगळ्या वैद्यकीय सहायकांचं मी मनापासून आभार मानतो। आणि यापुढील काळात देखील जी मुलं बोलू शकत नाहीत, ऐकू शकत नाहीत, अशी जन्मता कर्णबधीर मुखबधीर असलेल्या मुलांच्या पुढच्या वर्षी एकनाथ शिंदे साहेबांच्या 61 निमित्ताने पूर्ण वर्षभरात आपण 1000 अशा मुलं शोधत आहोत। या निमित्तानं माझं हे देखील आव्हान आहे की आपल्या परिचयातील, संपर्कातील, नातेवाईकातील कोणी असा बच्चू असेल वय वर्ष 1 ते 6 वयोगटातील जो जन्मता बोलू शकत नाही, ऐकू शकत नाही आहे, अशांची कॉक्लर इम्प्लांट शस्त्रक्रिया ज्याचा खर्च 7 लाख रुपये आहे,
एका कानाचा आणि दोन्ही कानाचा 14 लाख रुपये आहे अशांच्या देखील शस्त्रक्रिया पूर्ण वर्षभर आपण ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये मोफत करणार आहोत. तर ही माहिती देखील आपल्या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून जास्तीत जास्त गरजू रुग्णांच्यापर्यंत पोहोचवावी हे नम्र विनंती मी आपल्याला करत आहे. समाज साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर.